कदाचित बाट भरपूर हवेमध्ये पाहायला मिळाली. गणेश चौधरी मध्ये त्याने जर्मन डोक्या संघाला परास्त केला. तसं खेळ आता मात्र पाहायला मिळत नाही आहे. परंतु आता संघ वेगळा आहे. गावदेवी अंबेशिव संघाच्या विरोधात तो संघ खेळतोय. स्ट्रायकिंगला कुमार कदम. स्विच हिट, फटका चांगला आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा इथे मिळतील पूर्णपणे 6. फटक्यामध्ये होतं कुमार कदमच्या वजन आणि धावा मिळाल्या अर्धा डझन. देव देव करत गेलो तेव्हा नाही पावला, कर्म करत गेलो तेव्हा मात्र न सांगताच धावला. आणि यावेळेस बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक
दर्जेदार स्ट्रोक. धावा नव्हत्या परंतु आता धावा इथे मात्र मल्हार मुळगाव संघासाठी येतात. खोलबट टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. कदाचित गेलेत बाल बाल पोचावले गेलेत. सागर दळवी कदाचित रिस्की घेण्याचा हा प्रयत्न होता. या बाश मध्ये सिंगल आली आहे. सिंगलच्या जोरावरती संघाची धावा संख्या धाव फलकामध्ये अद्यापपर्यंत 15 धावा. हरीश कडव देखील मॅचचा आनंद घेतात. स्वागत आहे हरीश आपलं. चांगले खेळाडू देखील आहेत, चांगले गोलंदाज देखील आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर सातत्याने गुगली हे त्यांचं वैशिष्ट्य. नकल गेन आणि हा देखील चेंडू डॉट आला. आकाश ताबाडेला तुम्ही पाहतात अगदी अष्टांना खेटून जे मात्र उभे राहतात यष्टीरक्षक. आपण बरेच वेळा पाहिलंय किती वेगवान चेंडू असू द्या आकाश तांबाडे एक जबरदस्त यष्टीरक्षक म्हणून त्याची ख्याती आहे. आणि आता षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झाला बास्कट ठाकरेचा. आणि 2 षटकामध्ये तेजस आम्हाला सांगतात पहिल्या षटकामध्ये 2 होत्या, या षटकामध्ये 13 आल्या म्हणजे 7.50 गतीनं धाबा धाव फलकावरती आहेत. 2 बाद 15. आता आमच्या समवेत कुमार मनोज नामदेव ठाकरे देखील आहेत. नेपाल काठमांडू या ठिकाणी जी स्पर्धा झाली 400 मीटर धावण्याची स्पर्धा ज्यामध्ये पहिला क्रमांक मिळवत त्याने गोल्ड मेडल पटकावलेला आहे. तो मनोज ठाकरे या ठिकाणी आमच्या मंचावरती आपलं स्वागत आहे मनोज. ही तमाम बदलापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आणि बदलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोणारी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. कदाचित आपण पाहतो त्यांच्या पुढील वाटचालीसाठी भरपूर सारा शुभेच्छा. सध्याला नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा त्यांचा श्रीलंकेचा दौरा आहे, त्यासाठी देखील त्यांना आपण शुभेच्छा देऊ. मनोज नामदेव ठाकरे आमचे अत्यंत जवळचे मित्र. तेजस बोराडेचा आडव्या बॅटने बॉल चालला मिड विकेटच्या दिशेने. आपण पाहतो शॉर्ट मिड विकेटला शतक सज्ज तेजस. तोपर्यंत एक सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या जोरावरती संघाची धाबा संख्या धाबा फलकावरती 18 धाबा आहेत. षटक क्रमांक 3 कदाचित 18 धाबा बनवण्यासाठी जय मल्हार मुळगाव संघाला हे तिसऱ्या षटकामध्ये जावं लागलंय. आमचे पंकज भंडारी कैलास भंडारी यांच्या वतीनं देखील टीम मुळगाव संघाला भरपूर शुभेच्छा येतात. स्वागत आहे आपलं. युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आमच्या समवेत जोडले गेलेत. सर्वांचं ऑनलाईन प्रेक्षकांचं सहर्ष बडपूर्वक स्वागत. टेनक्रिक लाईव्ह टेलिकास्ट क्वालिटी विथ क्लिअरिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य. कुणाल म्हात्रे त्यांचे फाउंडर आहेत. आमचे ऑफिशियल अपडेटर विजय पगारे, त्यानंतर आमचे ऑफिशियल ऑपरेटर गौरव, त्यानंतर आमचे टेक्निशियन आहेत, त्यानंतर आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन दीपेश म्हात्रे, गोविंद कामत, या सर्वांचं आपण सहर्ष बडपूर्वक स्वागत करू. आमचे DJ बॉबी यांचं कौतुक व्हायला हरकत नाही. आमचे ऑफिशियल योगराज महाराज बुटेरे सर, त्यानंतर कुणाल पेनकर यांना तुम्ही पाहतात. ऑन साईडला लॉंग ऑनला सर्वात क्रिकेटमधील सेफ शॉट, परंतु तिथे तो चेंडू अडवण्यात आला. या ठिकाणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक नितीन ठाकरेला तुम्ही पाहतात, जे आमचे मनोज ठाकरे यांचे बंधू आहेत. 2 धाबा किमान वाचवण्याचा प्रयत्न आहे. चांगली फिल्डिंग आहे. चेंडूवरती येणं, बाकडं उचलणं आणि फेकणं या 4 क्रिया अत्यंत महत्त्वाच्या कराव्या लागतात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं चालू आहे. अंकुश भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपलं स्वागत आहे. जेव्हा शिरगाव परिसर प्रीमियर लीग होते तेव्हा कल्पक रायझिंग स्टार या संघाचे ते पुरस्कार आहेत. मला आजही आठवतं गतवर्षी ती स्पर्धा मी पाहिली.
आम्ही ती स्पर्धा कव्हर देखील केली होती आणि त्याचे ते पुरस्कर्त्यात अंकुश भोसले स्वागत आहे आपलं. षटक क्रमांक 3 मध्ये आपण शेवटचा अंतिम बॉल पाहणार आहोत. गोलंदाज नरेश कडवचा लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडला सागर दळवी. ओ यावेळेस आपण पाहतो फटका चांगला आहे. शतक्षक लॉंगॉनला सज्ज ओमकार मोरे. तिथे मात्र थोडस फंबल क्रिकेट पाहायला मिळालं आणि नरेश कडव स्वतः थोडस नाराज आहे. जे मात्र आता फलंदाज सागर बाद होतात. सागरला स्ट्राईक हवी होती परंतु कदाचित त्यांना त्यांचा मोह आवरता आला नाही आणि हो नाही करत असताना एस नो करत असताना फलंदाज होईल बाद. सागर दळवीला परतावा लागेल. 1-4 विकेट डाऊन. फलंदाज बाद. बॉबी जबरदस्त संगीत अपन पाहतो. ये दुनिया गोल है लेकिन इसी में सबका डबल रोल भी है. शेवटचा अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग टाकवरती आकाश तामाणेला आपण पाहतोय बॉलिंग टाकवरती. अंबेशिव संघ म्हटलं तर आमचा फार जवळचं नातं आहे. जवळ 70 ते 80 खेळाडू या गावामध्ये आहेत. अंबेशिव प्रीमियर लीग जेव्हा होत्या धुळीवंदनला आय थिंक सो होळीमध्ये तेव्हा एकंदरीत 80-85 खेळाडूंचा भरणा असलेली अंबेशिव प्रीमियर लीग यावर्षी कदाचित आम्ही ती मिस केली आहे. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती आकाश तामाणे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतो संदीप. ऑफ स्ट्राईक एंडला कुमार कदम. धाबाधाव फलकावरती आम्हाला तेजस सांगतात की अडखळत सुरुवात झाली आहे. 22 धाबा 2 षटकामध्ये किमान 20 आल्या. पहिल्या षटकामध्ये 2 होत्या म्हणजे धाबाधाव फलकावरती एकंदरीत 7.33च्या सरासरीने 22 धाबाधाव फलकावरती आहेत. बावीस धाबा 22 लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 फलंदाज बाद झालेत आणि आता कुमार कदमला पण पाहतो स्ट्राईक एंडला. शेवटचा अंतिम षटक आकाश तामाणे. राईट अमोर द विकेटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल चालला लॉंग ऑफला. अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमधा चेंडू अडवण्यात आलाय. तोपर्यंत एक सिंगल धाव आली आहे. कुमार कदमला पण पाहतोय एखादा मोठा फटका संदीपच्या बाडमधून आला हवा. चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न करेल जयमल्लाल मुळगाव संघ. ही अपेक्षा असेल तमाम मुळगावकरांना. नुकताच आपण पाहिलं तर मागच्या आठवड्यामध्ये जयमल्लाल मुळगाव खंडेराय देवस्थान यांच्यातर्फे यात्रा झाली. त्या यात्रेनिमित्त अनेक चांगले उपक्रम आपण त्यांच्या गावामध्ये देखील पाहिलं. दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे याही वर्षी ती यात्रा अतिशय आनंदात पार पडली. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. ओमकार मोरेला हुलकावणी देत जणू का हाताला चटका लागून बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. क्रमांक आपण पाहतो शेवटचा अंतिम चालू आणि अंतिम षटकामध्ये चांगले फटकेबाजी आता करायची आहे. आणि आता संदीपच्या बॅटमधून आपण पाहिला तर दर्जेदार चौकार देखील आलेला आहे. चांगले बॅटिंग करतायत. फुल टॉस बॉल कसा सोडेल ही मेजवानी होती. कबूल करता आली नाही परंतु यावेळेस आपण पाहतोय 2 धावा जरूर मिळतील. बॅटिंग करत असताना जय मल्हार मुळगाव संघाला
धाबा धाव फलकामध्ये 2 ने पुढे सरकत आहेत. संघाची धाबा संख्या अद्यापपर्यंत आम्हाला पाहायला मिळतील 29 धाबा आहेत. किमान 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल या मॅच मध्ये. जय मल्हार मुळगाव संघाला शेवटची अंतिम 3 बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकिंगला संदीप, गोलंदाज आकाश. त्यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, फटका बसला, शतश बेगाने येतात वैभव खाकरे आणि इथे या 2 धाबा आहेत. तिसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न होईल. धाबा येणं गरजेचं आहे. चौथ्या धाब्याचा इथे प्रयत्न केला जातोय, पाहावं लागेल. फलंदाज होईल बाद आणि कुमार कदमला इथून मात्र हे मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. कॅप्टन OB11 जय भवानी शिरगाव संघाचे कॅप्टन आणि त्यांना फाईट करेल आदर्श बांगणे. चला या सागर निर्माळी आणि तेजस पडवळ. या वेळेस आपण पाहतो क्लीन बोल्ड, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 5 लागलाय तो टीम जय मल्हार बुळगाव संघाला. फलंदाज बाद. पाहिलं तर एकंदरीत 5वा फलंदाज बाद होतोय. मैदानाच्या आतमध्ये अत्यंत चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. तो गावदेवी आंबेश्वर संघाचा या अगोदरच्या मॅच मध्ये त्याने 41 धाबा चेस केलेत आणि आता या मॅच मध्ये अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाला थांबवलंय. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पटलं जाताना आत्मविश्वासाला रिसेट करणं, परिस्थितीसोबत रिॲडजस्ट होणं आणि प्रयत्नांना रिस्टार्ट करणं आणि तुमच्या स्वतःच्या ध्येयावरती रिफोकस करणं, यालाच तर म्हणतात क्रिकेट लाईफ. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अत्यंत चांगला खेळ त्यांचा राहिलाय. पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. आणि आता शेवटचा अंतिम बॉल ज्यावरती मात्र जय मल्हार मुळगाव संघ किती धाबा जमावेल आणि किती धाबांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं जाईल हे आपल्याला पाहायचं. गोलंदाज सज्ज आकाश तामाडे. स्ट्रायकिंगला नवीन फलंदाज. यावेळेस आपण पाहतोय बॉल एक्स्ट्रा कव्हरला, फटका चांगला गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि इथे धाबा मिळतील 4-4-4. फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. थँक्यू कॅमेरा पे. भवानी शिरगाव OB11 या नावाने खेळत सागर येनमाळे यांनी आमच्यापर्यंत इत्तमभूत माहिती पोहोचवली. गणेशजी चौधरी हे देखील उपस्थित आहेत जे संघाचे पुरस्कर्ते. टॉस जिंकला शिरगाव टीमने आणि प्रथम गोलंदाजी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिरगाव टीम ऑन द टॉस सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. चला लगेच आपण सागर आपला स्क्वाड घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचा. आणि आमचे मंगेश कदम देखील आपण पाहतोय बादचा आनंद घेतात. एक जबरदस्त कबड्डीपट्टू देखील आहेत. कदाचित आपण पाहतोय येणाऱ्या सीझनमध्ये प्रो कबड्डीमध्ये देखील खेळाडूची वर्णी लागू शकते अशी आपण प्रार्थना करू. कारण बदलापूरचे काही खेळाडूंना संधी मिळणं गरजेचं आहे. कारण कबड्डी म्हटलं तर मर्दांगी खेळ आहे, मातीचा खेळ आहे. छत्तीस धाबा फलकावती आहेत आणि 37 धाबा संख्येची गरज आहे.
या अंकुश भोसले आपलं स्वागत आहे. कल्पक रायझिंग स्टारचे ते पुरस्कर्ते SPPL शिरगाव परिसर प्रीमियर लीग मध्ये त्यांचा एक संघ असतो. याच दरम्यान आमचे चेतन कथोरे देखील आहेत. आज आनंद घेतात. कबड्डीचे उत्तम दर्जाचे प्रशिक्षक आहेत चेतन कथोरे, जयेश कथोरे. 37 धाबसंख्येची गरज या बाश मध्ये. 36 धाबा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आल्यात. नेक्स्ट बाश मध्ये आपण आवाज $37 रन्स टू बिन. पुरुष एकदा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. स्पर्धेच्या निमित्ताने SSD ट्रॉफी शिरगाव 2024 तुम्ही पाहत आहेत. चोवीस बॉल आणि 37 धाबसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी वैभव खाकरे आणि त्यांच्या साथीनं ओमकार मोरे. आघाडीचा गोलंदाज आपण पाहतोय महेश. षटक क्रमांक पहिलं. गेम ऑन व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल बाटची कडा. पाठीमागे चालला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. थर्ड मानला. धावा इथे मिळतील 4. टीम गावदेवी आंबे शिवला. चार धाबा इथे बीट झाले. त्यानंतर शॉर्ट थर्डमानचा खेळाडू देखील बीट झाला. कबाच्या दिशेने फटका उडवला. बॉल चालला डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला वड शॉट जबरदस्त बाय वैभव खाकरे. शेवटच्या क्षणाला बॉलला थांबवले परंतु 3 धाबा इथे सहजपणे एकवटल्या जातात. किमान 1 धाव या ठिकाणी वाचवण्यात आले. काय जबरदस्त एफर्ट पाहायला मिळालं. बॅकअप देखील तिथे सुंदर पाहायला मिळालं. भूषण भंडारे आणि त्याच्या साथीने आपण पाहिलं तर शतक त्या ठिकाणी प्रथमेश लाडला आपण पाहतोय. 2 खेळाडू होते. जबरदस्त फिल्डिंग. धाबा वाचवायचा तो प्रयत्न चालू आहे. खोलवा टप्प्याचा बॉल बॉलर्स बॅक ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला बॉल चालला अलॉंग द कार्पेट. तोपर्यंत एक सिंगल आली आहे. चांगली दर्जेदार स्पर्धा आहे. भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. SSD ग्रुप चषक 2024 सत्संग क्रीडा मंडळ माझा शिरगाव आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉलवरती चौकाराला 3 धाव. त्यानंतर एक सिंगल. 8 धाबा धाव फलकावरती. 37 धाबसंख्येचं लक्ष्य मॅच मध्ये. यावेळेस क्लीन बॉल. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागला वैभव खाकरेच्या माध्यमातून. फर्स्ट विकेट डाऊन टीम गावदेवी आंबेशिव. फलंदाज बाद. ही धुंद ऐकल्यानंतर हलगी वाजवल्यानंतर असं वाटतं की कदाचित आपण बॉबी बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण आहोत.
कारण सध्या आता एक वेगळीच इमेज आहे, एक वेगळीच क्रेज आहे बैलगाडा शर्यत, त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा कॉम्पिटिशन आहे. जितके प्रेक्षक टेनिस बॉल क्रिकेटवरती प्रेम करतात ना, तितकेच प्रेक्षक त्याहीपेक्षा मी तर म्हणेन अधिक प्रेक्षक आता बैलगाडा शर्यतीवरती करतात. नाद एकच, बैलगाडा शर्यत. षटक क्रमांक पहिलं चालू आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धाबा संख्या 8. फलंदाजाला बाद. पहिला धक्का लागला तो गावदेवी अंबेशिव संघाला. अंबेशिवची स्पर्धा मी पाहिली, त्यामध्ये खिलार बासरू होता. मॅन ऑफ द सिरीजसाठी मनोज ठाकरे, हरेश कडव, नक्कीच आमचे उपसरपंच दिनेश कडव यांच्या माध्यमातून सौभाग्यवती स्वातीताई अमोल पष्टे सरपंच आहेत, त्यांच्या वतीनं तो पारितोषिक होता. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. बीट विकेटला पण पाहतो क्षेत्ररक्षक येतात. एका टप्पा अखेर बॉलला अडवला गेला आणि 2 धावा सहज जलद गतीने मिळतात बॅटिंग करत असताना अंबेशिव टीमला. जेव्हा बैलगाडा क्षेत्र भरपूर भन्नाट वेगाने सुरू झालो, तेव्हा मात्र सातत्याने अगदी आपण पाहिलं तर प्रेक्षक जास्तीत जास्त संख्येने त्याच्याकडे अधिक लक्ष केंद्रित केलं त्यांनी. परंतु आता सध्याच्या घडीला महाराष्ट्रावरती एक शोककला पसरली आहे. महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीशेठ फडके अर्थातच अप्पा, त्यांचं निधन झालं दुःखद. ती शोककला होती संपूर्ण महाराष्ट्रावरती. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा ठेवावं लागेल या मॅचमध्ये. म्हटलं जाताना महत्त्व वेगाला नाही तर क्रिकेटमध्ये आपण कोणत्या दिशेला चाललोय याला फार महत्त्व आहे. आता मात्र तुम्ही किती जलद गतीने धावा बनवतायत याला महत्त्व नाही आहे. कदाचित आपण पाहतो तिथून अगदी विजयाचा मार्ग तुम्हाला मोकळा करायचा आहे याला फार महत्त्व आहे आणि तसा प्रयत्न करते आता टीम गावदेवी अंबेशिव. पहिल्या षटकामध्ये 10 धावा त्याने बनवल्या. अगदी आपण पाहतो आस्किंग रन रेटपेक्षा जास्त धावा इथे आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये पॉपअप प्लेमध्ये पॉपअप पॅक बॅटिंग त्याने केली आहे आणि आता येणारे 18 बॉल 27ची गरज म्हणजे 9.00 आस्किंग रन रेट. अकोटप्पाचा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न होता. बॅटची लिडिंग एज, फलंदाज होईल बाद, परतावा लागेल ओमकार मोरेला. ॲज इट इज OUT, फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन, परतावा लागेल ओमकार मोरेला. बॅक टू द पॅव्हिलियन. बॉल मध्ये प्रथमेश लाडला मिळते विकेट आणि आता फलंदाज होतो बाद. एक मोठे विकेट त्याने संपादित केले. 18 बॉल मध्ये 27 धावसंख्येची गरज असताना पहिल्या बॉल मध्ये विकेट आली आहे. त्यानंतर आता येणारी 17 बॉल 27ची गरज आहे. समीकरण प्रत्येक बॉल गणित तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. सामना जसा हळूहळू पुढे जाईल तसं मात्र इक्वेशन तुम्हाला बदलताना पाहायला मिळेल. जसा सामना तापेल, जी खेळपट्टी तापेल ना, असा सामना तुम्हाला गरम होताना पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. सेकंड राऊंड मध्ये पहिली लढत खेळत असताना एक संघाला परास्त करून पुढे सरकल्यात. इथे आकाश तामाणेसाठी हा बॉल हाफ टाकरचा होता, संपर्क होऊ शकला नाही. किती स्ट्रॉंग अपील होती, आत्मविश्वास जास्त इथे पाहायला मिळाला, उत्साह जास्त पाहायला मिळाला आणि कदाचित इथे मात्र पंच फेटाळून लावतात ही अपील. तटस्थ भूमिकेत आपण पाहतो कुणाल पेनकर असतील आमचे योगीराज बुटे रेसर, प्लॅटफॉर्म पोई. आज पोई गावाला ते बिलॉंग करतात. पोईकर चषकाचे एक दर्जेदार आयोजक देखील आहेत. पुरुष एकदा चेंडू पडल्यानंतर फ्लाय झालाय, राईट झालाय आणि त्या पंच दंडित करतायत. अतिरिक्त बाउन्स उसळी मिळाली आहे आणि त्या पण पाहिलं तर पंच दंडित करत असताना नो बॉल देन फ्री हिट. 11 धाबा फलकावरती आहेत. मयूर तांबाडे सारखा एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आज आमच्या समवेत आहे. थोडासा इंजर्ड आहे, दुखापतग्रस्त. आज अंबेशिव संघामध्ये तो इन मध्ये नाही आहे. कदाचित कुठेतरी त्याची देखील कमी भासेल गावदेवी अंबेशिव संघाला. फ्रीचा बॉल राऊंड विकेटने फटका चांगला आहे. पाहावं लागेल, इथे झेल होऊ शकत नाहीये. कदाचित नो बॉल आणि देन फ्रीचा बॉल होता, ती संधी मिळाली आहे ती आकाश तामाणेला आणि एकंदरीत धावा मिळतील 3.
या बॉलवरती झेल तर टिपला गेला होता. त्या ठिकाणी आपण पाहतो या भूषण भंडारी होतं. डीपमध्ये आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण ते करतात. मागच्या बाचमध्ये एका हाताने झेल त्याने टिपला, संदीपने टिपला होता. कदाचित संदीप आणि योगीराज बुटेरा यांनी आम्हाला सांगितलंय भूषण भंडारी आणि संदीप जणू काय एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत. लाईन चांगली अप्रतिम बॉल, सुंदर गोलंदाजी करतात प्रथमेश लाड. त्याच्या उंचीचा त्याला फायदा होत असताना आपण पाहतो या षटकामध्ये धाबा अद्यापर्यंत तेजस आम्हाला सांगतायत 14 धावा. धाव फलकावरती 4 धावा खर्च केले त्या षटकामध्ये अवघ्या 4 बॉलमध्ये. त्यामध्ये एक 9 चेंडू देखील होता प्रथमेशचा. चांगली गोलंदाजी बाखण्याजोगी षटक आहे. राऊंड विकेटने प्रथमेश लाड. ऑन साइडला फटका चांगला आहे. जसा रडार मध्ये आला त्याला फेकून दिलंय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लांबच लांब पल्ल्याचा खणखणीत षटकार. दोन वाजून 11 मिनिटं होतात. अगदी मुहूर्ताची वेळ देखील टळलेली आहे. षटकार आला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 20 धावा. 37 धावसंख्येची गरज आहे. रगरगत्या उन्हामध्ये पंच देखील भरपूर अपाट मेहनत घेतात. ऑफिशियल यांच्या कामगिरीला सलाम आहे. ऑन साइडला नरेश कडाव कसा थांबेल, परंतु यावेळेस बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऑर्थोडॉक्स लॉंग गॉन लालेला सलग लागोपाठचा दुसरा धमाका. नक्कीच आपण पाहिलं तर नरेश कडव ज्यांची रिंग सेरेमनी झालेली आहे. लवकरच लवकरमध्ये ते लग्न बेडी देखील अडकतील. भरपूर प्रचंड खुश आहेत. कदाचित तोच आनंद उत्साह आता बॅटिंगमध्ये पाहायला मिळालेला आहे. 2 सलग षटकार आलेत. संघाची धावसंख्या धाव फलकामध्ये पुढे सरकते 26 वरती. म्हणजे येणारे 12 बॉल आणि आता 11ची गरज आहे. कदाचित काही थोडासा थट्टा मस्करीचा भाग होणं फार गरजेचं क्रिकेटमध्ये आणि या गोष्टी व्हायला हरकत नाही आहेत. कदाचित काही यंगस्टर खेळाडू असतात. अनेक खेळाडू लग्न बेडीमध्ये अडकतील. 2024 म्हटलं जाताना आहे तरुण तर घ्या करून असं म्हटलं जातं. ही म्हण आहे मराठीमध्ये. 12 चेंडू आता 11ची गरज. अकरा धावांची गरज आहे. 12 मध्ये 11. आक्रमण केलं प्रथमेश लाडवरती. प्रथमेशचं कौतुक व्हायला हरकत नाही. सुरुवातीचे 4 चेंडू तेजस अप्रतिम त्याने हाताळले. त्यानंतर शेवटचे 2 चेंडू जणू काय मी तर म्हणेन फलंदाजाला ती परवणे दिली आणि त्याने सांगितले आ बैल मुझे मार. यावेळेस फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक घेता प्रथमेश. तोपर्यंत 2 धावा मिळतील. आता सहजतेने सामन्यामध्ये पकड मजबूत करते टीम गावदेवी अंबे शिवसंघ. परंतु हे निर्णायक षटक अत्यंत महत्वाचं आहे. जय मल्हार मुळगाव संघाच्या दृष्टिकोनातून जर मात्र या षटकामध्ये धावा कमी आल्या ना तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये लढत अत्यंत चांगले पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल इथे बीमर तर घोषित केलाय आणि धावा इथे किती मिळतील पाहायचे. फलंदाज होईल बाद. 1+1 बळेल बाय 1 गेट 1 आणि ते फलंदाजाला परतावा लागेल. आणखीन एक धक्का विकेटचं पतन.
अंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. आता येतात भास्कर ठाकरे. म्हटलं गेलं ना तर बासमध्ये राव गेले आणि आता पंत आले, फडणवीस गेले, ठाकरे आले, ठाकरे गेले, शिंदे आले आणि मैदानाच्या आतमध्ये आता अबकी बार भास्कर ठाकरे. धाबा फलकावरती 30-7 धाबांची गरज आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं प्रगती पथावरती आहे. फ्रीडचा बॉल असेल. 7 धाबांची गरज आहे. सामना ऑलरेडी खुला आहे. फिल्डिंग मध्ये थोडंसं बदलाव. चला जास्त बळ घेऊ नका मुलगाव टीम. प्रत्येक संघाला मी सूचना करतो कारण ऑलरेडी आम्हाला आणखीन भरपूर सामने भरपूर मॅचेस कव्हर करायचे. नेक्स्ट मॅच OB11 जय भवानी शिरगाव आणि त्यांना फाईट करेल टीम आदर्श बांगणी, तेजस पडवल, रोहन अखिलेश चा संघ तुम्ही पुरू त्यांना देखील तुम्ही पाहणार आहात. सर्व मातब्बर खेळाडू भोसले, सागर इमाळी, मयूर जाधव, त्यानंतर प्रेमला तुम्ही पाहणार आहात. प्रेमची फलंदाजी प्रेमात पाडणारी आहे. कासगावचं मैदान त्याने गाजवलं. अगदी आपण पाहतो अशक्य होतं त्याला शक्य करून त्याने दाखवलंय आणि तो सामना काय दिमागदार पद्धतीने जिंकला. पण तो शेवटच्या सामन्यामध्ये त्यांना मात्र विजय संपादित करता आला नाहीये. तिथे थोडंसं बाकफटवरती राहिले आहे. ते जय भवानी शिरगाव OB11 संघ आपण पाहणार आहोत. हेमंत येतात, बाबू स्वागत आहे आपलं. 22 धाव इथे मिळते. 30 धाबा फलकावरती मॅचच्या दिशेने आपण जाऊ. ऑन गोईंग मॅच. सामना अत्यंत चांगला. 31 धाबा फलकावरती 37 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल्स. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळालं. हे टार्गेट होतं या मॅचचं. ऑन साइडला आडवा बॅटने मनोज ठाकरे देखील कौतुक करतात आणि एका फटक्या मागे आपण पाहिलं तर चांगली चालाकी दाखवण्याचा प्रयत्न करतात. पाहावं लागेल. चेंडूची कदाचित ही फेकाफेकी आहे आणि धाबा इथे 2 मिळतील. तिसऱ्या धाब्यासाठी फलंदाजाला बाद. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसऱ्या प्रगती पथावरती धाबा इथे कशा का होईना परंतु अंबिशी संघ विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकतंय या मॅच मध्ये. धाबा फलकावरती आहेत एकंदरीत 33 धाबा. अद्याप 4 धाबांची गरज आहे. एक पाण्याची टँक देखील आहे. भरपूर प्रचंड मोठी टाकी आहे. क्षमता तिची भरपूर आहे. पाणी कुठेही शिरगाव संघाला कमी पडणार नाही आहे कारण सागर जेव्हा येतो तेव्हा त्याला पाण्याचा प्रश्न पडत असतो. पाण्याचा प्रश्न आता लवकरच मिटेल कारण काल आदरणीय वामनशेठ मात्रे यांनी एक पत्र पाठवलं उदय सामंत यांना जे नामदार उद्योग मंत्री आहेत महाराष्ट्राचे. तुम्ही जर बातम्या पाहत असाल तर तुम्हाला ती माहिती नक्कीच मिळेल की बदलापूर शहरासाठी आता पाण्याचा तुटवडा अंकुश भोसले पडणार नाही आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून हे बदलापूरकरांसाठी तमाम आनंदाची गोष्ट आहे. कालच आम्ही न्यूज चॅनलवरती पाहिलं 33 धाबा फलकावरती 4 धाबांची गरज. ड्राईव्ह करत असताना बॉलच बॅक ड्राईव्ह स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका विजयी चौकार होईल आणि गॅप मधून आपण पाहतोय बॉल चाललाय सीमा पार. धाबा इथे मिळतील 4. हा विजयी चौकार होता. गावदेवी आंबे शिवसंघासाठी हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टप लक टीम जय मल्हार मुळगाव. आमच्या अरुण दादा देखील येतात. क्रिकेटमध्ये कोणत्या प्रकारची वयाची मर्यादा नसते. अरुण दादा आपलं वय